पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खूप आशेने आली आहे तुझ्याकडे। कोणाच्या तरी जीवाला धोका आहे, त्याला वाचवशील? माझ्या मुलाला अद्वैतला जवळच्या व्यक्तीकडनं धोका आहे। तू होतीस म्हणून वाचला तो। माझ्या मुलाचा जीव वाचवण्याचं वरदान आहे तुला, आणि तुझ्या या वरदानाची मला गरज आहे। तुम्ही मला भेटला होतात हे मी कोणाला सांगितलं तर कोणाचाच माझ्यावर विश्वास बसणार नाही। भूत पाहिल्यासारखं दचकायला काय झालं? तुला काय वाटलं भूत आलंय? मी पद्मजा, अद्वैतची आजी। तू नेत्रा ना? हो। आधी कसा आहे? तसे बरे आहेत ते आता। त्याला लवकर बरं व्हायला सांग, मला शॉपिंगला जायचंय ना त्याच्या बरोबर। बर, मी यांना पेज देऊन येते। हा आजी, मी नेऊन देऊ का पेज? नाही म्हणजे शेखर साहेब म्हणाले होते की मी आजोबांची सुद्धा काळजी घ्यायची आहे, ह्या निमित्ताने आमची ओळखही होईल ना? हो हो चालेल ना। हे घे, मी पाणी घेऊन येते। नमस्कार आजोबा, मी नेत्रा। तुमची आणि अद्वैत साहेबांची काळजी घ्यायला शेखर साहेब मला इथे घेऊन आलेत। मी पेज आणले तुमच्यासाठी, बरं तुम्हाला? आजोबा खाऊन घ्या। तुम्हाला माहिती आहे माझ्या आबांना पेज खूप आवडते। आबा म्हणजे माझे आजोबा। थोडंसं खाऊन घ्या ना आजोबा। घ्या, पुन्हा आट्ट सुरू झाला ना? आओ, काय झालं? ही नेत्रा आहे, नर्स आहे, आता आपल्याकडेच राहणार आहे। थोडं खाऊन घेता का? आजोबा खाता का तुम्ही थोडं? यांचं ना हे असं असतं, मग माझ्या घशाखाली कसा ग घास उतरेल? मी भरवल्यावर खाल का? दे, मी भरवते। आणि हो, तू जेवून घे, नाहीतर यांच्यामुळे तुला उपवास घडायचा। नाही आजी, मी थांबते। नाही अगं, घे जेवून, मी आता आहे इथेच। आणि तुमचं जेवण?
यांचं झालं की मी जेवते. जेव. आजोबा मी येते हा, पण तुम्ही जेवून घ्या. येते आजी. खांडवी आपू. हा फाल्गुनी, हा नवऱ्याला सांग कधीतरी सगळ्यांबरोबर जेवायला ये म्हणावं. ते पार्टीला गेले. अगं आजचं सोड ग, त्याचं नेहमीच आहे, कधीच येत नाही जेवायला. डॅडा मी ना ते थँक्यू ते स्पोर्ट्स बाईकचं मी बघितलं. तन्मय, आता ह्या विषयावर जेवताना चर्चा नको प्लीज. अगं नेत्र ये, तूही जेवायला बस. नाही नको, मी नंतर बसते. अगं आमच्याबरोबर जेवायला बसलीस तर काही हरकत नाही, बस. नाही खरंच नको. त्यापेक्षा ताई तुम्ही बसा, मी वाढायला मदत करते. नाही आत्ताच बस. फाल्गुनी त्याला एक प्लेट दे. बस. नेत्रा लाजू नको, सुरुवात कर आणि पोटभर जेव. वा, तुमची ही गोष्ट खरंच खूप आवडते मला शेखर. म्हणजे जो माणूस घरातला नाहीये त्याला सुद्धा घरातला असल्यासारखं वागवायचं. काय झालं, अशी का बघतेस? जेव ना अगं. अद्वैतची काळजी करू नकोस. अद्वैत जेवलाय, औषधं घ्यायला सांगितलीत त्याला, घेईल आणि झोपेल. मग मी थांबणार आहे त्याच्या खोलीत आज. तू कशाला? नेत्रा, तू अद्वैत पासून लांब जायचं नाहीस. नाही म्हणजे ती नर्स आहे. रात्री अद्वैतला काही दुखलं खुपलं हिची गरज लागेल ना, म्हणून म्हटलं की ही अद्वैतच्या रूम मध्ये असेल तर. हो, ती कशी थांबेल? अगं रुपाली ही नर्स आहे आणि हिची काही हरकत नसेल तर माझं असं मत आहे की आज अद्वैतच्या रूम मध्ये थांबावं. पण मी थांबले तर काय हरकत आहे? हरकत काय असणार आहे? पण तू कशाला दगदग करतेस? उगाच जागरण नको तुला. नेत्र घेईल ना अद्वैतची काळजी. हे बघा, माझ्या अद्वैतला जर बरं वाटत नसेल तर अशा 100 रात्री जागायची तयारी आहे माझी. नाही नको, म्हणजे तुला त्रास दिलेला मला अजिबात आवडणार नाही. नेत्रा, तू अद्वैतच्या रूम मध्ये थांबशील का ग? नेत्रा, ठीक आहे साहेब. नाही पण डॅड, ब्रोला आधी विचारा ना. नाही म्हणजे त्याला चालणार आहे का? त्याला चालवून घ्यावंच लागेल. अरे त्याची काळजी घेण्यासाठी नेत्राला मी घरी घेऊन आलोय ना. अहो पण
आईपेक्षा जास्त चांगली काळजी दुसरं कोणी कसं घेऊ शकेल? रुपाली ही नर्स आहे, तिला कळतं त्यातलं. आणि आपण हिला या कामाचा पगार देणार आहोत ना, काय हरकत आहे? अगं तू जेव ना. मोठ्या साहेबांचा जीव अद्वैत साहेबांसाठी खूप वरखाली होतोय. आपल्या पोटच्या पोराच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर त्यांना तरी कसं राहावेल? आई त्रिनयना देवी, अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे तो टळू दे. काय झालं नेत्रा? काय झालं नेत्रा? काय झालं? का घाबरलीस तू एवढी? काय नेत्रा काय झालंय? काय काय होतंय? काय झालं? काय बघितलंस तू? इथे ब्रो यार मजा आली ना. धमाल मजा आली यार. काय चाललंय तनू? वेट अ मिनिट, लेट मी एक्सप्लेन. थांब 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 मी सांगतो. आई बघ, बाबांनी माझी काळजी घ्यायला हिला इथे आणलंय, पण हीच किती घाबरट आहे. ही काय माझी काळजी घेणार?
ऍक्च्युली काय झालं, तन्मयनी मला सांगितलं की ही नर्स आज माझ्या बेडरूम मध्ये झोपणार आहे. कशाला, तर माझी काळजी घ्यायला. मी म्हणलं बघू किती काळजी घेता येते हिला माझी इथे. बाबा, ही काळजी घेणार माझी? ही स्वतःच किती घाबरट आहे. नेत्रा, असं वागतात का तनू? यार पण भारी आयडिया होती की नाही? कमाल. तन्मय, हा काय मूर्खपणा आहे? तुला कळत नाही? तू काय का लहान आहेस? अहो डॅड कम ऑन यार, म्हणजे दादाला बोर होत होतं म्हणून मी फक्त मजा केली. अरे पण ही काय पद्धत आहे? अरे बिचारी घाबरली ना. हा, मग घाबरली तर घाबरू द्या ना. घाबरून इथून गेली तर माझ्याच डोक्याचा ताप जाईल. आधी रुपाली, ह्यांना समजाव, ही काय तऱ्हा आहे घरात आलेल्या माणसाची असं वागायची? तिचं इथे येणं तुम्हाला आवडलं नाही म्हणून तिला घालवण्यासाठी हे असं करायचं? तन्मय, तुला शेवटची वॉर्निंग देतोय. पुन्हा तिच्याशी असं काही वागायचं नाही, असं काही करायचं नाही. मला चालणार नाही. शेखर, चिडू नका शेखर. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू प्लीज प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. तू प्लीज. नाही साहेब, मला वाईट नाही वाटलंय. अगं मग रडतेस का? आई आबांची आठवण आहे. नेत्रा, मला समजतंय तू माझ्या शब्दाखातर तू सगळं सोडून इथे आलीस आणि आमच्या घरातले एस्पेशली अद्वैत तुझ्याशी आहे असं वागतो. पण तू काळजी करू नकोस. मी सगळ्यांना दम दिलाय. साहेब, माझी खरंच काहीच तक्रार नाही आहे आणि अद्वैत साहेबांचं खरं तर काहीच चुकत नाही आहे. त्यांना नाही आवडलंय माझं इथे येणं. अगं पण आवडलं नसलं तरी आपण ते त्याच्या भल्यासाठी करतोय. कसं कळत नाहीये त्याला? प्लीज तू प्लीज नको ना वाईट वाटून घेऊस प्लीज. साहेब, मला खरंच वाईट नाही वाटलंय. पहिल्यांदाच कोणीतरी थट्टा केली आणि घाबरली. नेत्रा, तू काही बोलत नसलीस, काही सांगत नसलीस, मला कळतं का? आजवर तू खूप सहन केलंयस, भोगलंयस. तुला लोक नाही नाही ते म्हणले, पण तू निमूटपणे सगळं सहन केलंस. पण माझं एक ऐकशील? मी तुझ्यापेक्षा मोठा आहे की नाही? ऐक, माफ कर त्यांना आणि जमल्यास विसरण्याचा प्रयत्न कर. हे सगळं अगं तुझी किंमतच कळली नाही त्यांना. तुझ्यासारखा मीही कम नशिबी आहे ग. कम नशिबी बाप. अद्वैतच्या जीवाला घरातल्याच माणसांपासून धोका आहे, पण मला माहितीच नाही तो कोण आहे. पर मी त्याला काही सांगू शकत नाही की बाबा रे, तुझ्या नशिबात हे सगळं लिहून ठेवलंय. तुला त्याचं रक्षा कवच म्हणून मी या घरात घेऊन आलो आणि तू तुझ्याशी असं वागतोय. नेत्रा, तो तुझ्याशी असं का वागतोय माहितीये तुला? अगं कारण त्याला माहितीच नाही की तू त्याच्याबरोबर काय आहेस. पण ज्या दिवशी तुझं महत्व त्याला कळेल, तू त्याच्याकरता वरदान हे त्याला कळेल ना, त्या दिवशी तू बघ, तुझ्याशिवाय त्याचं पान हलणार नाही. पण माझा अद्वैत असं नाहीये का? तो आत्ता असं वागतोय कारण त्याला न विचारता न सांगता मी तुला घरी घेऊन आलो. तो जे काही वागतोय त्याकरता आय एम रिअली रिअली सॉरी. साहेब, तुम्ही नका ना माफी मागू. अगं प्रश्न इथे माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे. एक बाप म्हणून मी तुझे आत्ता पाय धरायला तयार आहे. साहेब, तुम्ही का असं म्हणता? कारण तुला माहितीये माझ्या अद्वैतचा जीव फक्त तू वाचवू शकतेस, फक्त तू. साहेब, माझ्याने जमेल तेवढं सगळं करेन मी. मला माहिती आहे तुम्ही मला खूप विश्वासाने इथे घेऊन आलात आणि तुमची काळजी दिसते मला. मी फक्त एवढंच सांगू शकते की जोपर्यंत मी इथे आहे, मी अद्वैत साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. थँक्यू व्हेरी मच.
मी तुला आज एक शब्द देतो, तू मला मुलीसारखी आहेस. ह्या पुढे तुला ह्या घरात कुठलाही कसलाही त्रास होणार नाही. तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते ना? ठीक आहे, उद्या आपण बोलू तुझ्या घरच्यांशी फोनवर, चालेल ना?